नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 मार्च 2026 वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळीचं दहन केलं जातं. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते आणि या पौर्णिमेच्या दिवशीच संध्याकाळी होळीचे दहन केले जाते, म्हणजे होळी पेटवली जाते. संपूर्ण देशभरामध्ये होळीचे दहन जे आहे तर ते केले जाते, परंतु वेगवेगळे नियम असतात. वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी जी आहे तर ती साजरी केली जाते. होळीचा सण हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कुटुंबातील समस्या, नकारात्मकता, इडापिडा जळून खाक होते आणि जीवनात पैसा, सुख, संपत्ती, समृद्धी, आरोग्य मिळते. त्यामुळे होळीच्या दिवशी विधिवत होळीची पूजा करून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांची समाप्ती होण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते. आता या होळीच्या दिवशी होळी दहन केल्यानंतर म्हणजेच होळी पेटवल्यानंतर त्या होळीच्या अग्नीमध्ये अनेक विविध गोष्टी, अनेक वस्तू जी आहेत तर त्या अर्पण करण्याची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळसुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ म्हणजेच श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. नारळाशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जाते. या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण का केला जातो? तसेच होळीमध्ये प्रत्येकजण नारळ अर्पण करत असतो, परंतु हे नारळ अर्पण करताना 99% लोक एक चूक करतात आणि म्हणूनच तुम्हाला नारळ अर्पण करूनही त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. उद्या सोमवारी होळीच्या दिवशी होळीत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि हे नारळ अर्पण करत असताना आपल्याला एका मंत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. तर हा मंत्र कोणता असणार आहे आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर हा नारळ होळीमध्ये अर्पण केला तर नक्कीच तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य, नकारात्मकता संपून घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर कशा पद्धतीने हा नारळ अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे किंवा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या 2 मार्चला संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बऱ्याच घरांमध्ये जवळपास सर्वच जण होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण करत असतात आणि होळी दहनामध्ये जी होळीची अग्नी असते तर ती अत्यंत पवित्र, आध्यात्मिक मानली जाते आणि म्हणून होळी दहनाच्या वेळी त्या अग्नीमध्ये नारळ जो आहे तर तो अर्पण केला जातो आणि त्याचे आपल्याला अनेक शुभफळ जे आहे तर ते मिळत असतात. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे, जर आपण होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला तर आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते. कर्जाचा जो काही डोंगर आहे तर तो सुद्धा कमी होतो. म्हणजेच काय, एखाद्यावरती एखादं कर्ज असेल, मग ते कुठलंही कर्ज असेल, घराचं, गाडीचं, जमिनीचं, तर ते कर्ज जे आहे तर ते दूर होतं. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजेच पैसा हा स्थिर राहतो. आपल्याला पैशांची कमतरता ही भासत नाही. तसेच होळीच्या अग्नीमध्ये हा नारळ अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांना होलिका मातेचा शुभ आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच आपल्या घरात, आपल्या कुटुंबात असणारे सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा, इडापिडा,
दुःख, आजारपण हे निघून जाते आणि म्हणून होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये नारळ हा अर्पण केला जातो आणि नारळ हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून होळीमध्ये नारळ जो आहे तर तो अर्पण केला जातो. आता तुम्हाला समजलं असेल की होळीमध्ये नारळ का अर्पण केला जातो. आता आपण पाहूया की नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे. आता होळीमध्ये दहन करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि शक्यतो हे नारळ घेताना ज्या नारळामध्ये पाणी नसतं, सुकं नारळ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचे आहेत. जे ब्राऊन कलरचे असते आपण पूजेमध्ये वापरतो. फक्त पूजेमध्ये आपण जो नारळ वापरतो त्यामध्ये पाणी असतं. नारळ घेताना आपण नारळ असा हलवून पाहतो, ज्यात पाणी वाचतं तर तो नारळ आपण घेत असतो. परंतु होळीमध्ये जे नारळ आपण दहन करणार असतो तर त्या नारळामध्ये पाणी नसावं असा तुम्हाला नारळ लागणार आहे. यानंतर हा जो नारळ आहे तर हा आपल्याला सोलून घ्यायचा असतो. पूर्ण सोलायचा नाही, त्याला शेंडी तरी राहील. तर अशा पद्धतीने थोडासा नारळ जो आहे तर तो सोलून घ्यायचा आहे. त्याच्यावरची जी साल असते तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे. यानंतर जेव्हा तुम्ही होळी पेटवणार आहे, होळीची पूजा करायला जाणार आहे, त्यावेळी तुम्ही हा नारळ सोबत घेऊन जाणार आहे. तर तो नारळ सोबत नेण्या अगोदर तुम्हाला हा नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे. धरण्याची पद्धत म्हणजे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडने असावी अशा पद्धतीने नारळ हा आपल्या हातात घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुमच्या संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे. तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे. म्हणजे तो नारळाचा स्पर्श जो आहे तर तो भिंतींना करायचा आहे. यानंतर तोच नारळ तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 3 वेळा किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा हा नारळ तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही फिरवणार आहेत, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतरवणार आहेत, तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्ही हा नारळ उतरवणार आहेत, तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित मनुष्यो मत्पसादेन भविष्यती न संशय. तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत, तर तिथून तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता. आता हा नारळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवल्यानंतरनं तो नारळ पुन्हा घरात घ्यायचा नाही. तसाच तुम्हाला घरातून जिथे तुम्ही होळी पेटवलेली आहे तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि स्वतःवरून तुम्हाला 3 वेळा तो नारळ जो आहे तर तो ववाळून घ्यायचा आहे आणि होळीमध्ये अर्पण करायचं आहे. नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला या होळीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या जीवनात किंवा तुमच्या कुटुंबात ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, समस्या आहे, तर त्या सर्व काही होळीत जळून खाक होऊ दे आणि जीवनात सुख समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि भरभराट होऊ दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना होलिका मातेला करायची आहे. यामुळे नक्कीच आयुष्यातील सर्व दुःखांची समाप्ती होते. हा उपाय घरातल्या एका व्यक्तीने केला तरी त्याचं जे फळ आहे, त्याचा जो लाभ आहे तर हा संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते आणि म्हणून घरातील एकाच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा उपाय करण्याची गरज नाही. तर अशाच पद्धतीने तुम्हाला उद्या होळीमध्ये नारळ अर्पण करताना मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे. बरेच जण काय करतात, नारळ घेतात, होळीची पूजा करतात आणि यानंतर नारळ जो आहे तर तो होळीमध्ये टाकत असतात. परंतु ही नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत नाही. होळी म्हणजे काय तर आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपवण्याचा दिवस आहे आणि नारळ त्यामुळेच होळीमध्ये अर्पण केला जातो आणि म्हणून नारळ हा योग्य पद्धतीनेच होळीमध्ये अर्पण केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल,
कष्ट आणि मेहनत करत आहे, परंतु त्या कष्टाला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला महाशिवपुराणात सांगितलेला एक उपाय सांगणार आहेत आणि हा उपायसुद्धा आपल्याला उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे. उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. या 2 वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसायचं आहे. 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला नारळावरती ठेवायचं आहे आणि नारळ हा दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये जेवढे पण सदस्य आहे त्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून 7 वेळा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला जिथे कुठे पेटती होळी आहे तिथे जायचं आहे. नारळ दोन्ही हातामध्ये घेऊन त्या होळीला 7 प्रतिक्रमा करायच्या आहेत, 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. यानंतर हा जो नारळ आहे तर हा तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत. तर हा महाशिवपुराणात सांगितलेला उपाय आहे, तो सुद्धा तुम्ही उद्या होळीच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी होळीमध्ये कापूर आणि लवंग टाकल्याने पूर्वजांची सर्व पापं दूर होतात आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो. म्हणून तुमच्या घराला पितृदोष असेल तर उद्या नक्कीच तुम्ही होळीमध्ये 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा या नक्की टाकायच्या आहेत. तसेच घरातील स्त्रियांना काही त्रास होत असेल, शारीरिक, मानसिक किंवा काही आजार असेल, तर अशावेळी स्त्रियांनी होळीच्या अग्नीमध्ये शेणाच्या गौऱ्या ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत. यामुळे स्त्रियांचे सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होतात. तसेच पैशासंबंधित समस्या असतील तर उद्या तुम्हाला होळीमध्ये तूप अर्पण करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि अपार यश, संपत्ती ही प्राप्त होते. तसेच लग्नासंबंधित काही समस्या येत असतील, लग्न जमत नसेल किंवा योग्य स्थळ येत नसेल, तर उद्या तुम्हाला होळीमध्ये चिमूटभर सिंदूर घेऊन होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकायचा आहे. हा उपाय मुलं आणि मुली दोन्हीही करू शकतात. तसेच तुमची भरपूर दिवसापासून रखडलेली कामं असेल, ती कामं पूर्ण होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील, तर उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला होळीला गुलाल अर्पण करायचा आहे, होळीला गुलाल लावायचा आहे आणि होळीपाशी तुम्हाला 4 मुखी दिवा लावायचा आहे. म्हणजे तो होळीमध्ये पेटला पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून अगदी होळीच्या जवळ ठेवायचा आहे. मग हा दिवा तुम्ही कणकेचा घेतला किंवा मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त 4 दिशेला 4 वाती येतील अशा पद्धतीने चौमुखी दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या होळीच्या दिवशी करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.